हा फक्त दगडांचा किल्ला नाही, हा आहे स्वराज्याचं यशस्वी स्वप्न. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये ढगांशी संवाद साधणाऱ्या कड्यांवर अभिमानाने उभा आहे रायगड. पहाटेचा सोनेरी सूर्य जेव्हा या गडाच्या तटबंदीवर पडतो, तेव्हा प्रत्येक दगड जणू इतिहासाची साक्ष देताना दिसतो. हा फक्त किल्ला नाही, हा आहे स्वराज्याच्या विजयाचा मुकुटमणी. रायगडाचं जुनं नाव होतं रायरी. 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला आणि त्याला नवसंजीवनी दिली. महाराजांना फक्त किल्ला जिंकायचा नव्हता, त्यांना उभं करायचं होतं स्वराज्य. सह्याद्रीच्या कुशीत असा गड हवा होता जो शत्रूला सहज गाठता येणार नाही. उंच कडे, अवघड चढाई आणि भक्कम दरवाजे, रायगड या सर्व गोष्टींनी परिपूर्ण होता. म्हणूनच महाराजांनी ठरवलं, याच गडावर उभं राहील स्वराज्याची राजधानी. तो दिवस उगवला. 6 जून 1674. रायगडाचा दरबार सजला होता. सुवर्ण सिंहासन तयार होतं. दरबारात शेकडो मानकरी उपस्थित होते. काशीचे विद्वान गागा भट्ट आले होते राज्याभिषेक विधीसाठी. शंखनाद झाला, नगारे दणाणले आणि संपूर्ण दरबारात एकच घोषणा घुमली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या क्षणी एक स्वप्न सत्यात उतरलं. हा केवळ राज्याभिषेक नव्हता, हा होता शतकानुशतकांच्या गुलामीवर मिळवलेला विजय. रायगड त्या दिवशी मराठा साम्राज्याची राजधानी झाला. स्वराज्याला मिळाला त्याचा अधिकृत राजा, छत्रपती. रायगडाची रचना इतकी अद्भुत होती की शत्रूला येथे पोहोचणं जवळपास अशक्य होतं. महादरवाजा इतका मजबूत होता की हत्तीही त्याला तोडू शकत नव्हते. तटबंदी उंच आणि कडे ताठ, जणू निसर्गानेच या गडाला कवच दिलं होतं. टकमक टोक हा तो भाग जिथून देशद्रोहींना शिक्षा दिली जात असे. आजही त्या कड्यावर उभं राहिल्यावर अंगावर काटा येतो. खाली खोल दरी, वर आभाळ आणि मध्ये उभा स्वराज्याचा गड. रायगडावर फक्त दरबार नव्हता, येथे होती संपूर्ण राजधानीची रचना. राजवाडे, बाजारपेठ, जलव्यवस्था, सैनिकांसाठी निवास, सगळं काही नियोजनबद्ध. येथील बाजारपेठ विशेष होती. घोड्यावर बसून खरेदी करता यावी अशी उंची. यावरूनच कळतं की रायगड फक्त किल्ला नव्हता, तो होता एक जिवंत शहर. स्वराज्य उभं करणं सोपं नव्हतं. मुघल, आदिलशाही, निजामशाही सर्व बाजूंनी संकट होती. पण रायगडावरून दिलेला प्रत्येक निर्णय ठाम होता. प्रत्येक लढाईत स्वराज्याचा झेंडा उंच राहिला. रायगड म्हणजे फक्त राजकारण नव्हतं, तो होता स्वाभिमानाचा किल्ला. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर अखेरचा श्वास घेतला. आजही रायगडावर त्यांची समाधी आहे. त्या समाधीसमोर उभं राहिल्यावर मन भरून येतं. वारा जणू कुजबुजतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. रायगड फक्त विजयाचा साक्षीदार नाही, तो आहे त्यागाचा सुद्धा. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने रायगड जिंकण्याचा प्रयत्न केला. काही काळ हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. पण इतिहास साक्ष देतो, रायगड कधीच झुकला नाही. त्याच्या भिंती आजही ताठ उभ्या आहेत. आज हजारो पर्यटक रायगडावर येतात. पायऱ्या चढताना दम लागतो, पण शिखरावर पोहोचल्यावर जो अभिमान वाटतो तो शब्दात सांगता येत नाही. प्रत्येक दगड सांगतो, हीच ती भूमी जिथे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं. सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा भगवा झेंडा फडकतो तेव्हा वाटतं जणू शिवराय आजही आपल्या गडावर नजर ठेवून आहेत. रायगड म्हणजे इतिहास नाही, तो आहे प्रेरणा. तो आहे प्रत्येक मराठी मनाचा अभिमान. तो आहे स्वराज्याचं यशस्वी स्वप्न. सह्याद्रीच्या कड्यांवर उभं राहून आजही रायगड सांगतो, स्वराज्यासाठी झुंज देणाऱ्यांचा इतिहास कधीच मरत नाही. हा फक्त दगडांचा किल्ला नाही, हा आहे स्वराज्याचं यशस्वी स्वप्न. जर तुम्हाला अशाच मराठी इतिहासाच्या रोमांचक कथा पाहायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंहगडाची थरारक रात्र.